आम्ही गेलतो ते का प्रमोशनसाठी तिकडून आलेलो. तिकडं डायरेक्ट शिवांशला सोडलेले मम्मीकडं. रात्रीचे 8:30 वाजलेत. आमच्या गल्लीमध्ये कार्यक्रम सुरू आहेत. इथून जाऊन तिकडं जायचं आहे. सुरू पण झाले असतील आय थिंक. इकडे लावली आपली गाडी उघडीत आहे त्याच्यामुळे ती वाजायला लागली. चव्हाण साहेब तिकडे गेले शिवांशला आणायला. मी नाही गेले कारण मी साडी घातलेली आहे. आणि तिकडं एवढा चिखल आहे आणि एवढ्या घसरगुंड्या येतात. डेंजर. चव्हाण साहेबांनी पॅन्ट वरी घेतली. चप्पल वगैरे इथं काढून ठेवली आहे. म्हणजे पूर्ण पाणी आणि चिखल आहे. असे एवढाले पाय जातात गुडघ्यापर्यंत अक्षरशः. आणि आता तिकडून शिवांश येतोय. म्हणजे ते आणायला गेलेत घरापर्यंत. तर खूप डेंजर अवस्था आहे. खूप गाडी लावून घेते मी. बस आता तू ओरडू नको. तर बघू आपण आता ते पोहोचले तिकडं. शिवांश येतोच आहे. मी करतोय तो. पप्पाची गाडी. इथं सगळं पाणीच आहे. दाखवते मी तुम्हाला. पाऊस पडला त्याच्यामुळे इथं हा पूर्ण ओढा आहे तो वाहते. तो ओढा वाहते पूर्ण. घसरगुंडात झालं नसतं सगळं. सुनसान रस्ता आहे. उद्या सकाळी पण आम्हाला आता 8:30 वाजलेत. आमच्या घरी जायचं आहे. चेंज करून तिकडं जायचं. नंतर सकाळी पण 8:30-9ला ते का जागेवरती जायचं आहे. डेंजर कार्यक्रम आहे. मम्मा टॉर्च चमकवते अंधापासून. थोडं चलते त्या मोबाईलच्या बॅटरीने. दिसले काही आले ते. त्याला काकाला आणले. मग हे बघा पाणी. हे बघा पाणी. पाण्यात डुबुक पाय वाजत लय बॅलर आहेत एका प्रमोशनसाठी. लेकराच्या हाल त्याला झोपेतून उठून तसंच आणलं होतं इकडं जेवलं असेल. हे बघा हे पाणी. वडा इथून मोठा असा. त्या अंधारात दिसत नाही. पाणी ते सगळं पाणी वाहत इथून. आगी आली माय. हा मामाच्या मागं लागला होता का? ये बाई इकडं चल. आलं काय म्हटलं पिलू. आली वय. छान दिसते का मी? मम्मा पशी गेल तर जेवण केलं का? कर मला तुला माझ्याशिवाय. चल बस गाडीत. बस आपण महागच बसू. आपण महागच बरे येतो. बस. नाही नेटवर्क प्रॉब्लेम आहे. आपलं पहिलं